जे वेस्ट मटेरियल आहे त्यापासून काहीतरी बेस्ट बनवण्यास बॉय टाइप्स लुक. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा देखील नॉर्मल ब्लॉग आहे. आता मी ॲक्च्युली ब्लॉगला सुरुवात करते आहे. जेवण वगैरे झालं आहे, बाहेर सगळे बसलेत आणि मॅच वगैरे चालू आहे तर ते बघतायत. आणि आज क्लास नाही आहे माझा. आणि मी म्हटलं मला ॲक्च्युली आता माझ्या मेकअप रिलेटेड काही करायचं होतं, प्रॅक्टिस वगैरे. मेचे फोटोज काढून, म्हणजे जो आय मेकअप किंवा पूर्ण फेस मेकअप केला असेल सो त्याची आम्हाला लाईक फोटो ग्रुपवर पाठवायचे आमच्या बॅचच्या. सो आता मी आर्याला मेकअप करायला सुरुवात करते आणि मी कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करते त्या सगळ्या मी इथे मेन्शन केल्या आहेत. सो तुम्ही बघू शकता. आणि मेकअप आता जसं जसं होईल तुम्ही एंडपर्यंत बघा, कारण अर्धा मेकअप झाल्यावरती तो छान नाही दिसत. पण तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल, मी आशा करते. आणि आता मी मेकअप करून घेते आणि मग पुढचं तुमच्याबरोबर शेअर करेन. सो इथे आर्याचा आय मेकअप तर झाला आहे, फक्त आता आर्याला मी फेसचा आता करून घेते. ते फाउंडेशन चांगल्या पद्धतीने ब्लेंड झालं आहे. उघडू शकते मी? नाही. सो हा झाला आहे आर्याचा मेकअप रेडी. जर आयलाइनर सुकू दे आणि मग आर्या ड्रेस घालणार आहे. पैसे कुठे नेत आहे? इकडे अशी आहे, अशी लाईट येते ना डोळ्यावरती. हां, डोळे बंद कर. हां, मला डोळ्यांचं आहे, मला पाठवायचं आहे क्लासमध्ये. आर्याचा एक मेकअप करून बघितला. तिच्यासाठी आम्ही लग्नामध्ये ती जो ड्रेस घालणार आहे पर्पल कलरचा आहे, सो त्याशी म्हणजे मॅचिंग असा मी थोडा मेकअप करण्याचा प्रयत्न केला. पण थोडं स्किन टोन जास्त ब्राईट झालं, ते म्हणजे लाईट झालं. तिच्यासाठी थोडी एक शेड मला डार्क घ्यावी लागेल. हे एवढंच मला म्हणजे प्रॅक्टिस करताना समजलं, कारण प्रॅक्टिस मला यासाठीच सांगतात की तुमच्या चुका तुम्हाला स्वतः कळू देत. सो तिचं मी पुन्हा करेन, पण एक 2-3 दिवसांनी करेन. तिच्यासाठी मी जास्त प्रोडक्ट्स नाही यूज करत. केले तरी मी बायोटिकचे जे मी स्वतः आणले तेच प्रोडक्ट तिच्यासाठी यूज करते. पण काल मी एक कन्सिलर पॅलेट जे आम्हाला क्लासमध्ये सांगितलं आहे ते यूज करून बघितलं, कारण आम्ही त्याच्यावरती मोस्टली प्रॅक्टिस करतो. सो ते मी फर्स्ट टाईम यूज केलं तिच्यावरती. पण ते मी रोज तर नाही करणार आहे. कन्सिलरची मला माझ्याकडे पण आहे इनसाईडचे, सो ते मी ट्राय करेन नेक्स्ट टाईम. मिलिंदच्या बहिणीचं लग्न आहे आणि मी तुमच्यावर ॲक्च्युली हे जास्त बोलले नाही कधी, कारण मिलिंदला ह्या गोष्टी म्हणजे एकदमच पर्सनल गोष्टी जास्त शेअर करायला नाही आवडत. मी माझं जे काही दाखवता येतं लाईफमध्ये चालले आहेत अपडेट्स वगैरे, त्या मी सगळ्यात तुमच्यावर शेअर करते. पण आता म्हटलं ही खरेदी कसली केली आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला तेच मी सांगते की मिलिंदच्या आता बहिणीचं लग्न आहे. लास्ट टाईम जो कार्यक्रम फंक्शन जो होता तो साखरपुडा होता तिचा, आणि आता आहे लग्न एप्रिलमध्येच आहे. सो त्यासाठीच खरेदी चालली आहे. सो आर्याचा ड्रेसेस मी तुमच्यावरून नंतर शेअर करेन. सो हा आहे ड्रेस असा, ही त्याची ओढणी आहे. असा आहे ड्रेस, हे मी त्याचे स्लीव्ज लावून घेतले हे, आणि हे छानपैकी काम आहे आतमध्ये. सो फुल असा पंजाबी ड्रेस आहे. आणि ही आहे त्याची ओढणी. मैत्री कशी दिसते? वाव, मैत्री गोल गोल फिरा. गोल गोल फिर. वाव, ये हे वॉक 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 कर वॉक. वाव, चला चला चला. आणि हा आणला आहे मैत्रीसाठी छान ड्रेस. यावेळी थोडासा बॉय टाइप्स लुक, बॉईज लुक मैत्री करणार आहे.
त्याच्यावर एक पायजमा पण आहे, हे काय असा साधा पायजमा पण आहे आणि हा लग्नासारखा पाहिजे. आणि ही धोती पण आहे. पाठीचा जरा आणि हे असं आहे. सो असा होता माझा ड्रेस. आणि मैत्रीसाठी आम्ही यावेळी एक म्हणजे बॉयज घालतात लहान मुलं लग्नामध्ये, धोती आणि वरती तो जॅकेट असतं, त्यामध्ये शर्ट असतं, त्या पद्धतीचे कपडे तिच्यासाठी घेतले आहेत. आणि एक लाईक पार्टीवेअर फ्रॉक आहे पिंक कलरचा, तो घेतला आहे. आणि आर्यासाठी पर्पल कलरचा एक वेस्टर्न आउटफिट आहे, पण सिंगल पीस आहे. सो तिला तो जास्त आवडला, कारण त्याबरोबर एक हँड बॅग पण होती, सो त्यामुळे तो तिला जास्त आवडला. आणि येस, अशी आमची म्हणजे तिघींची तरी आता खरेदी आहे. आणि मिलींचं काय कुर्ता वगैरे ते जास्त हे नाही करत, पण त्यांच्याकडे ऑलरेडी छान असं खडे वगैरे असलेले छान कुर्तेज आहेत. सो ते म्हणाले जास्त आता काही खरेदी नाही करायचे. सो आम्ही त्यांच्यासाठी लास्ट टाईम टी शर्ट्स आणि जीन्स पॅन्ट वगैरे घेतली होती साधारण खरेदी. सो गरजेला लागतील एवढेच कपडे आम्ही घेतो, असतील तर काही जास्त नाही घेत बसत, पण हां एवढी आमची खरेदी होती. आणि आजच्या व्लॉगमध्ये जास्त काही असेल तर मी नक्कीच पुढे शेअर करेन. जर चांगलं काही शेअर करण्यासारखं असेल तर, एकदम रोजचंच असेल तर ते मी नाही शेअर करत बसणार. पण हां, मी एक जो आता ब्रश होल्डर आहे तो बनवला, तो देखील तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आता मी ते बनवून घेते, मग पुढचं बोलेन तुमच्याबरोबर. सो आत्ताच मी इथे ब्रश होल्डर बनवलं आहे. तो आता हे ते माझं ब्रश होल्डर बनवून झालं आहे. मी जस्ट जो तुम्हाला कार्डबोर्ड दाखवला होता तो, आणि त्याला जस्ट पुन्हा एक असा कार्डबोर्डचा पेपर मी राऊंड करून सर्कल केलं, त्याला लावला आणि ग्ल्यू लावला त्याला. आणि त्यामध्ये हा जो आपला काय म्हणतात त्याला गिफ्ट रॅप पेपर असतो, त्याने मी रॅप केला आहे आणि जस्ट आतमध्ये त्याला पुट केलं आहे. आणि जस्ट ॲज अ ब्रश होल्डर मी आता यूज करेन. म्हणजे मला आता वेगळे 80 नाही, आय थिंक 300-350पर्यंत फॅन्सी म्हणजे चांगले लेदरवाले वगैरे येतात. सो तेवढं काही करायची गरज नाही जोपर्यंत सगळं प्रॉपर माझं मेकअपचं सेट होत नाही. सो नंतर चांगला घेऊयाच, पण आता जस्ट जे वेस्ट मटेरियल आहे त्यापासून काहीतरी बेस्ट बनवण्यासाठी मी हा जस्ट प्रयत्न केला. सिम्पल आहे तो कार्डबोर्डचा, त्याला मी अजून एक रॅप लावलं साईडने. आणि हा जो डिझाईन पेपर आहे, पेपर जस्ट टाकला आहे आतमध्ये, त्याला एक बेस देखील लावला आहे कार्डबोर्डचा आणि खालून देखील लावला आहे. सो हा प्रॉपरली एक चांगली फिनिशिंग करता आली असती, पण मला सध्या जस्ट नॉर्मल यूजसाठी हवा आहे. सो मी आता हे याच्यामध्ये करते. आणि असं झालं आहे मेकअप बॉक्स. खूप काही करू शकतो, इवन बॉटलच्या देखील आपण ब्रश होल्डर्स बनवू शकतो ॲज अ कंटेनर, म्हणजे ब्रश त्यामध्ये ठेवू शकतो. पण आता बॉटल्स आता सध्या नाही आहेत, काही दिवसापूर्वी होत्या. सो त्याचा मी यूज करेन आणि ट्राय करेन असं ब्रश होल्डर बनवायचं. म्हणजे आणि त्याला पेंट वगैरे करू शकतो त्याच्यावरती. किटीची म्हणजे जी कॅटची, छोट्या कॅटची किटांची जी डिझाईन असते ती बनवू शकतो. काही क्राफ्ट देखील वरती आपण लावू शकतो डिझाईन बनवायची झालं तर. चांगला वेळ असेल तेव्हा ते नक्कीच करेन. हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट नक्की करा. मला तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी कमेंट्स जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि येस ऑफकोर्स, आणि तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही काही व्हिडिओजना खूप मनापासून बघता आहात आमच्या गावचे व्हिडिओज. आणि तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज बघायला जास्त आवडतील नक्की सांगा. मी त्या पद्धतीचा कॉन्टेंट जास्तीत जास्त क्रिएट करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला गावचे व्हिडिओज आवडत असेल तर ते देखील कमेंट करून सांगा. मी जास्तीत जास्त गावच्या जे काही आम्ही एक्सप्लोअर करतो आहोत, नवीन गोष्टी बघतो आहोत, ज्या ज्या आता घरामध्ये गोष्टी करणार आहोत, त्या नक्कीच मी डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आय होप तुम्हाला हे सगळं आवडत असेल. सो भेटू आपण अशाच छानशा भागांमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.